थांब ना राजा तू मोबाईल मोबाईल झाला गरम दादा थांब ना राजा थोडस आज या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी पुतळा जाळून संजय देशमुखांचा तीव्र निषेध या ठिकाणी केला आहे। कारण ज्या पद्धतीनं सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात संजय देशमुखांना तिकीट दिली, त्यांच्यासाठी जवळपास 5 सभा या यवतमाळ जिल्ह्यात दिल्या। आजपर्यंत त्यांनी कुठेही एवढ्या मोठ्या सभा दिल्या नाही आणि एवढ्या सभा देऊन सुद्धा तो माणूस या ठिकाणून निघून जातो, हे खेदजनक बाब आहे। या आमच्या मतदारांनी जो विश्वास त्यांच्यावर टाकला होता तो विश्वास त्यांनी गमावला आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी या यवतमाळ जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं त्यांचा निषेध करतो आहोत। कारण या ठिकाणी जे काही महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी आजपर्यंत आमचा एक नेता म्हणून आम्ही मानत होतो, ज्यांच्या भरोशावर आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते त्यांच्या विश्वासावर काम करत होतो, त्यांनी तो विश्वास संपादन केला नाही आणि आमच्यातून निघून गेले। याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि त्यांचा पुतळा जाळून या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे आणि असाच निषेध आम्ही प्रत्येक मतदारसंघात आम्ही या ठिकाणी करणार आहोत। खासदाराचं करायचं काय? गद्दाराचं करायचं काय? गद्दाराचं करायचं काय? गद्दाराचं करायचं काय? उद्धव साहेब तुम आगे बढ़ो। हरामखोर खासदाराचं करायचं काय? हरामखोर गद्दाराचं करायचं काय? आणि काय इशारा आज ह्या 6 खासदारांनी त्यांचा बाप बदललेला आहे। त्यांना आता ही जनता कदापि त्यांना माफ करणार नाही। आज त्यांचं आम्ही पुतळे जाळलेले आहेत। भविष्यात जेव्हा केव्हा हे 6 खासदारापैकी कुणी बी बीड जिल्ह्यामध्ये येते त्यावेळेस त्यांच्या गाडी सगळं आम्ही त्यांना पेटून देणार, हे तुम्ही सुद्धा बघता आणि सगळी जनता सुद्धा बघणार आहे आणि ह्यांना जनता सुद्धा मारणार आहे। आता दोन्ही वेळेला या कृती झालेल्या आहेत, त्या खासदारांना काय तुमचा इशारा असणार आहे? कशा पद्धतीने आंदोलन करणार आहे? काय म्हणले नेमका त्यांना इशारा काय असेल या खासदारांनी तुमची शिवसेना? ह्या इशारा एवढाच देतो मी की आता त्यांना माफी नाहीये। आता आम्ही उद्धव साहेबांचं सुद्धा ऐकणार नाहीत। तर शिवसेनेच्या वतीने गद्दार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा प्रतिकात्मक पुतळा दहन करण्यात आला। हा रोष शिवसैनिकांचा रोष, ज्या शिवसैनिकांच्या घामाच्या बळावर आमच्या मेहनतीच्या बळावर जे खासदार होऊन दिल्लीला गेलेत त्या गद्दारांना एकच सांगणे आपल्या चॅनलमार्फत की तुम्ही उद्धव साहेबांना सोडू नका आणि सोडणार जर असाल तर तुम्हाला येणाऱ्या काळात हे शिवसैनिक आम्ही जेवढी मेहनत तुम्हाला निवडून आणण्यासाठी लावली त्याच्या दुप्पट मेहनत आम्ही तुम्हाला पाडण्यासाठी लावणार आहोत। आणि आजचं आंदोलन म्हणजे ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे।